जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। एकंदरीत समिती जी ठरवते त्या कामांना त्या ठिकाणी मान्यता देण्यात येते। याच्यानंतरही तुम्हाला जर का स्पेसिफिक असं वाटलं की हे काम महत्वाचे आहे, आपण द्यावं, आपण त्याला मंजुरी देऊ। आपल्याकडे दिलं होतं मंत्री महोदय, आपल्याला मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून मी तुमच्या महिन्यापासून तुम्हाला पत्र लिहितोय। 8व्या महिन्यामध्ये ही इतकी मोठी माहिती आहे का आमदारांना तुम्ही किती पैसे दिले आणि खासदार म्हणून मला किती पैसे दिले। हा म्हणजे आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे ही माहिती ऑगस्ट पासून भेटू शकत नाही, एवढी ही म्हणजे क्लिष्ट माहिती आहे मला याचं। आणि हा विषय झाल्यानंतरच माझी आपल्याला नम्र विनंती आहे की पुढचे विषय घ्या। फक्त हा विषय आज क्लिअर करा की 6 पत्र लिहून ऑगस्ट पासून पाठपुरावा करून तुम्ही मला किती पैसे दिले तेवढं तर सांगा। किती पैसे दिले, जनसुविधा किती दिले, कशात काय दिले, काय एवढी माहिती मला पाहिजे। कारण जिल्ह्यामध्ये फिरतो, लोक विचारतात आम्हाला की तुम्ही काय करता खासदार म्हणून, 30 चौपन्नमध्ये तुम्हाला किती भेटले, 50 चौपन्न काय भेटले, आम्ही तुम्हाला ग्रामपंचायत भवन मागितले, तुम्ही काय करून राहिले, खासदार म्हणून काय तुमचं आहे। मला फक्त एवढं की तुम्ही सांगा ना मला की तुम्ही मला किती पैसे दिले, बस इतकं सांगा। यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे जिल्हा परिषद आणि नगर प्रशासन आहे सर, त्यामध्ये प्रशासक आहे। तुम्ही विषय फिरवून राहिले, तुम्ही प्लीज विषय फिरवू नका। नाही असं राऊंड गोल करू नका फिरू तुम्ही, प्लीज तुम्ही गोल विषय फिरू नका। फक्त तुम्ही इतकं सांगा की मला किती पैसे दिले आणि आमदारांना किती दिले। खासदार साहेब म्हणजे असं कसं होऊ शकतं आणि पेनिट्रेशन आणि याच्या म्हणजे ही मी आता हा विषय जेव्हा अजितदादांनी जेव्हा अजितदादा आले होते वर्धेला, पत्रकारांनी विचारलं होतं त्यांना की डीपीसीच्या संदर्भामध्ये, निधी वाटपाच्या संदर्भामध्ये खासदार असे बोलले, त्याच्यावर अजितदादा बोलले होते की बाबा खासदारांचा काही संबंधच नसते डीपीसी सोबत वगैरे, प्रेसमध्ये ते बोलले होते। नंतर मी बाकीच्याही खासदारांना विचारलं, म्हटलं तुम्हाला पैसे भेटले का, तर इतर खासदारांना प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये भेटले, कमी जास्त प्रमाणात भेटले। जे विरोधातले आमदार खासदार आहेत त्यांना कमी भेटले, तर समजू शकतो मी, तो विषयच नाही। पण आम्हाला इथं तुम्ही किती पैसे दिले याची आज याचं तुम्ही आकडे सांगा मॅडम मला। नाही, एक मिनिट, मला तुम्ही ऐकून घ्या। जनसुविधेत किती दिले, तुम्ही आमच्या किती ग्रामपंचायतच्या इमारती सँक्शन केल्या, किती स्मशान, एक साला स्मशान शेड नाही भेटलो, एक स्मशान शेड नाही, एक स्मशान शेड इतकं म्हणजे असं। आम्ही आता बोलतो 3 टर्म आम्ही आमदार राहिलोय, आम्ही सत्तेमध्ये राहिलो, 3 टर्म आम्ही आमदार राहिलोय ना, आम्ही काय आमदार नाही नव्हतो का? याच्या पहिले काय विरोधातले खासदार आम्ही पाहिले नाही का? आम्ही देत होतो ना प्रत्येक, आणि बाकी ठिकाणी महाराष्ट्रात भेटले ना, महाराष्ट्रामध्ये भेटले। जिथं चंद्रपूरला विचारलं मी आमच्या धानोरकर ताईंना, तुम्हाला काही निधी भेटला का? कमी भेटला, पण भेटला। प्रत्येक ठिकाणी काही ना काही शेअर भेटला। पण इथं मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे का तुम्ही किती दिले। जो काही निधी देण्यात आला आहे तो तुमच्या, त्याच्यामुळे जो निधी दिला, एक मिनिट, जो काही निधी देण्यात आलेला आहे तो तुमच्या लोकसभा क्षेत्रातच त्या ठिकाणी दिलेला आहे। लोकसभा क्षेत्रात दिला हे असं, त्याच्यामुळे ज्या ठिकाणी देण्यात आला ते तुमचे मतदार नाही असा विषय नाही, असा विषयच नाही। तुमच्या लोकसभा क्षेत्रातच त्या ठिकाणी राहिली गोष्ट तुम्ही सांगितलं निधीचा, मला सर्व मान्य आहे। म्हटलं तुम्हाला पैसे भेटले का, तर इतर खासदारांना प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये भेटले, कमी जास्त प्रमाणात भेटले। जे विरोधातले आमदार खासदार आहेत त्यांना कमी भेटले। तर 3 टर्म आम्ही आमदार राहिलोय, आम्ही सत्तेमध्ये राहिलो, 3 टर्म आम्ही आमदार राहिलोय ना, आम्ही काय आमदार नाही नव्हतो का? याच्या पहिले काय विरोधातले खासदार आम्ही पाहिले नाही का? आम्ही देत होतो ना प्रत्येक 19, 20, 21, 22 आम्ही देखील लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो। आता आपण जर का त्याच्यावर जात बसलो की अशा पद्धतीचं कधीच डिप्रेशन झालं नाही। तुम्ही काय सांगता आम्हाला किती दिलाय असं आकडेवारी हे आम्हाला सांगू नका। तुम्हाला जर ऐकायचं नसेल तर मग त्याच्यावर काही इलाज नाहीये, तुम्हाला जर ऐकायचं नाही तर त्याच्यावर इलाज नाहीये। तुम्ही सांगा 0 दिले म्हणून, 0 दिले